नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज तलाठी भरती 2026साठी MPSC मित्रांनो बघा या पॅटर्नप्रमाणे आपण आज संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. मित्रांनो बघा, हे संपूर्ण प्रश्नसंच आजपर्यंत झालेल्या संपूर्ण मित्रांनो बघा जी की परीक्षामध्ये विचारण्यात आलेली आहेत. म्हणून मित्रांनो शक्यतो आपला हा संपूर्ण आजचा जो काही व्हिडिओ लेक्चर आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि मित्रांनो बघा, रोज याच प्रकारचे व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. ओके. आता मित्रांनो बघा, मी तुम्हाला ठिकाणी जे की 101% मित्रांनो बघा जी की गॅरंटी देतो की बघा मित्रांनो, हे जे की मित्रांनो PYQ प्रश्नसंच तुम्हाला येणार आहे आपल्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणून लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन करून घेऊन येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत आपले हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. ओके. प्रश्न बघा आता, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे सहकार्य मिळाले होते. आता मित्रांनो बघा, प्रश्न खूप मोठा आहे आणि मित्रांनो बघा आपल्याला 100 प्रश्नाला फक्त आणि फक्त मित्रांनो 60 मिनिटं, काहीही टाईम नाही. म्हणून मित्रांनो बघा ट्रिकनं कशा प्रकारे प्रश्नाची उत्तरं सोडवायची होती. की आता मित्रांनो बघा यापैकी कोणते जे की नारायण मेघाजी लोखंडे यांना बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करताना जे की मित्रांनो कोणते व्यक्ती जे की सहकार्य केलेले आहेत. तर बघा आता वाचवतो एक एक. केशवराव बागडे व केशवराव गोले हे मित्रांनो बघा केले नाहीत. म्हणजे बघा वगळा. आता कोणत्या कोणत्या पर्यायामध्ये आहे ते पर्याय वगळा. ब क ड म्हणजे एक असू शकतं आपल्या प्रश्नाचं उत्तर. 2 मध्ये फक्त आणि ब आहे म्हणून हे मित्रांनो राहणार नाही. 3 मध्ये फक्त ब आणि क म्हणजे हे देखील राहणार नाही आणि यापैकी सर्व. आता मित्रांनो या ठिकाणी बघा जे की फक्त 1 नसता 4. आता यापैकी सर्व ते मित्रांनो असणार आहे. कारण बघा जे की पहिल्याच ठिकाणी चुकलेलं आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे मित्रांनो बघा जे की क्रमांक ब रघुजी भिकाजी विठ्ठलराव गोरगावकर व नारायण सूर्याजी गेनू बाबाजी व कृष्णाजी अर्जुन केळुसकर व रामचंद्र शिंदे व नारायण पवार म्हणजे जे की पर्याय उत्तर मित्रांनो एक जे की ब क आणि ड. ओके. लक्षात ठेवा मित्रांनो जे की बघा या प्रकारे आपण ट्रिक वापरून बघा जे की मित्रांनो जरी आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर बघा मित्रांनो फक्त एका पर्यायावरूनच मित्रांनो बघा जे की आपण आपल्या प्रश्नाचं शोधू शकतो उत्तर. ओके. पुन्हा 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे डॅश डॅश गव्हर्नर जनरल म्हणाले किंवा म्हणाला. तर मित्रांनो बघा 1857च्या उठावामध्ये शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर तो उठाव मित्रांनो बघा की यशस्वी झाला असता असं कोण म्हटलं तर बघा की याचं उत्तर लॉर्ड कॅनिंग. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा आता बघा, प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत या प्रकारचा मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता एक एक विधान मित्रांनो बघा काळजीपूर्वक बघा आणि लिहून घ्या. ओके. आता बघा दादोबा पांडुरंग तर्खडकर, आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. म्हणजे मित्रांनो बघा हे बघा जी की पर्याय मित्रांनो योग्य आहे. ओके. बरोबर. पुन्हा प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे आणि ब. आता आणि ब कुठं कुठं आहे बघा. फक्त 1 मध्ये मित्रांनो फक्त आहे म्हणजे हे नाही. पुन्हा आणि ब इथं आहे आणि ब क इथं आणि मित्रांनो ब क ड इथं. ओके. आता पुन्हा वाचतो बघा. हां. पुन्हा बघा जे की क प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना म जोशी यांनी मजुराची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. हे देखील मित्रांनो बघा जे की विधान बरोबर आहे. ओके. पुन्हा कचं बघा डचं बघा म्हणजे वरचे ब आणि क हे 3 विधानं आपल्याला बरोबर भेटलेले आहेत. म्हणजे मित्रांनो बघा हे बी नाही, हे बी नाही आणि हे बी नाही. म्हणजे ब क भेटले आहेत म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर. कारण मित्रांनो बघा कुठेही बघा जे की या तिन्हीपेक्षा मित्रांनो बघा जे की ड. आता ड बघा कुठंतरी बघा दिसतंय का आपल्याला पर्यायामध्ये म्हणजे चौथा पर्याय नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. ओके. म्हणून बघा जे की फक्त 3 ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर ठरणार आहे. ते कसं आता बघा हे मित्रांनो चुकीचं आपलं विधान एकदम आपण कसं ओळखलो की कारण बघा चौथा पर्याय समजा तिथं ड असलं असतं तर आपण पुढचं विधान बघा जे की मित्रांनो आपल्याला वाचवायची गरज असली असते. ओके. म्हणून ठिकाणी ब आणि क च्या बाजू ड नाही म्हणून आपल्या ठिकाणी मित्रांनो हे समोरचं विधान वाचवायची गरज नाही. डायरेक्ट बघा जे की मित्रांनो आपल्याला आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर काढता येते. ओके. बघा जे की मित्रांनो डचं देखील पर्याय तुम्हाला वाचून दाखवतो. बघा जसं की प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे मित्रांनो बघा जे की महाविद्यालय स्थापन केली. मित्रांनो बघा हे पूर्णतः जे की वाक्य चुकीचं आहे. कारण मित्रांनो बघा प्रार्थना समाजानं कोणत्याही ठिकाणी कोणतंही विद्यालय स्थापन केलं नाही. म्हणून मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त ब आणि क आहे. ओके. पुन्हा हिंदू महासभेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत या प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता बघा एक एक मित्रांनो वाचवतो. लक्षात घ्या.
9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजाराचे महाराज सर महेंद्रचंद यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याची घोषित केले. मित्रांनो बघा, हे एकदम विधान बघायचे की बरोबर आहे. पुन्हा हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे हे होते, एकदम बरोबर आहे. पुन्हा डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. हे देखील मित्रांनो बघा एकदम वाक्य बरोबर आहे. पुन्हा डिसेंबर 1938 मध्ये, जे की मित्रांनो बघा डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे अधिवेशन मित्रांनो बघा पुणे येथे पार पडले. हे जे मित्रांनो बघा जे की विधान आहे चौथं, हे बघा जे की चुकीचं आहे. ओके, म्हणून मित्रांनो बघा जे की फक्त अ, ब आणि क. ओके, लक्षात असू द्या. हे आपल्या मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघा पर्यायामध्ये आहे का फक्त अ, ब आणि क. तर मित्रांनो बघा आता जे की फक्त अ ब क आहे काय, अ ब क मित्रांनो जे की 3 बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, आता चौथा वाचवा. डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले. का, तर हे चुकीचं का आहे मित्रांनो? तर हे बघा जे की नागपूर या ठिकाणी मित्रांनो हे अधिवेशन पार पडलेलं आहे, म्हणून हे विधान आपलं बघा जे की पूर्णतः चुकीचं असणार आहे. ओके, आता मित्रांनो हे बघा जे की आपण कशा प्रकारे चुकीचं आहे ते ओळखलं. तर बघा जे की मित्रांनो क मध्ये काय म्हणते, डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार व डॉक्टर परांजपे यांनी मित्रांनो नागपूरला या बघा जे की मित्रांनो 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची मित्रांनो बघा जे की शाखा सुरू केली होती. म्हणजे मित्रांनो बघा जे की याचं पहिलं अधिवेशन हे मित्रांनो बघा जे की याचं मित्रांनो भव्य अधिवेशन हे पुणे येथे भरलं नसून मित्रांनो हे बघा जे की मित्रांनो नागपूर येथे भरलेलं आहे. ओके, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जे की मित्रांनो 3 बघा फक्त अ, ब आणि क होणार आहे. पुन्हा 1857च्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार मित्रांनो बघा की सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता नील हॅवलॉक, ओटरॅम लॉरेन्स बंधू, कॉम्बेल, सर ह्युमरोज की यापैकी मित्रांनो बघा विल्यम डिग्बी व कॉलिनी क्लार्क यापैकी मित्रांनो बघा कोणी बघा जी की मित्रांनो एक महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर याचं उत्तर मित्रांनो बघा जी की फक्त अ, ब आणि क म्हणजे मित्रांनो बघा जी की होणार आहे. ओके, ड वगळता सगळे बरोबर आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा आता मित्रांनो बघा तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. बघा आपली मित्रांनो MPSCची पूर्व परीक्षा पहिल्याच प्रयत्नात जर तुम्हाला या ठिकाणी पास करायची असेल तर मित्रांनो बघा ती पास करण्यासाठी आपला 5000 प्लस अशा PYQ प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी मित्रांनो 7414 939007 क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्ही या आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपला मित्रांनो तुम्ही ही बघा स्क्रीनशॉट शेअर करा. स्क्रीनशॉट टाकला मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा असणार आहे मित्रांनो बघा जी की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके, पुढे बघा आता 6वा काय म्हणतो, 1875 मधील शेतकऱ्यांची उठाव कोणत्या भागामध्ये झाली होती? मित्रांनो बघा आता 1875 मधील शेतकऱ्यांची उठाव कोणत्या भागामध्ये झाली होती? एक एक वाचून दाखवतो. भीमडी, शिरूर, पारनेर, नगर, इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा, तासगाव, शिराळा, जत मलकापूर. ओके, आणि पुन्हा जसं की श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर आणि रत्नागिरी. आता यापैकी मित्रांनो बघा एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. तर हे जे मित्रांनो बघा तासगाव, शिराळा आणि जत मलकापूर मित्रांनो या भागामध्ये बघा की 1875 मध्ये शेतकऱ्यांनी कोणताही मित्रांनो बघा उठाव केलेला नाही. म्हणून हे आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर नसून फक्त अ, ब आणि ड. तर मित्रांनो बघा पर्यायामध्ये अ, ब आणि ड आहे काय तपासून घ्या. तर मित्रांनो फक्त अ आणि ब नाही, फक्त अ, ब आणि ड म्हणजे मित्रांनो झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर बघायचे की 2. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा 7वा डॅश डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. तर मित्रांनो बघा कोण होते, तर ते बघा जे की मित्रांनो गणेश वासुदेव जोशी यांनी स्वदेशी चळवळीचा मित्रांनो जे की श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून जे की सन 1877 मधील दिल्लीच्या मित्रांनो बघा दरबारामध्ये ते हजेरी लावत होते. ओके, जे की मित्रांनो क्रमांक 3 म्हणजे क आपल्या प्रश्नाचं जे की उत्तर होणार आहे. पुन्हा बघा आता क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या जे की चळवळीमध्ये भाग घेतला होता? गोवा मुक्ती संग्राम बरोबर आहे, या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. पुन्हा हैदराबाद मुक्ती संग्राम यात देखील त्यांनी भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ मित्रांनो यात देखील त्यांनी भाग घेतला होता व
महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन या देखील मित्रांनो बघा त्यांनी बघायचे चळवळीमध्ये भाग घेतलेला होता. म्हणजे मित्रांनो बघायचे की पर्याय उत्तर जे की 4 यापैकी सर्व मित्रांनो भाग आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुन्हा जोड्या लावा या प्रकारचा मित्रांनो प्रश्न विचारला. राष्ट्रीय सभेचे अधिवेशने त्याचं ठिकाण व अध्यक्ष. आता बघा 1890 मध्ये मित्रांनो 5व्या अधिवेशन मित्रांनो बघायचं की याचं अधिवेशन जे की मित्रांनो ठिकाण मुंबई. तर मित्रांनो ठिकाण बघायचं की कोणत्या ठिकाण मित्रांनो या ठिकाणचे जे की अध्यक्ष कोण होते मित्रांनो, तर या ठिकाणाचे अध्यक्ष हे मित्रांनो बघायचे की कोण, तर विल्यम वेडरबर्न. कोण मित्रांनो, विल्यम वेडरबर्न. म्हणजे अचं 3. आता बघा अचं 3 असणारे पर्याय कोणते कोणते आहेत बघा. एक आहे अच्या बाद मित्रांनो 4 म्हणजे ब नाही. अचं 3ला आहे आणि या ठिकाणी यापैकी कोणता आहे नाही म्हणजे मित्रांनो फक्त. आणि या ठिकाणी बघायची की 1 नसता 3 पैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे म्हणजे अचं 3. ओके. पुन्हा ब 1891 मध्ये 7वे अधिवेशन नागपूर. तर नागपूरच्या मित्रांनो अधिवेशनाचे अध्यक्ष हे बघायचे की आनंदाचार्लू होते. म्हणजे बघायचे की मित्रांनो बचं 1 कुठं आहे बघा, बचं 1 आणि बचं 2 म्हणजे मित्रांनो झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर बघायचे की क्रमांक 1. ओके. लक्षात असू द्या. आता समोरचं बघायचे आपल्याला काहीही गरज नाही. तुम्ही परीक्षेत देखील समोरचं बघू नका. फक्त 1 नसता 2 मित्रांनो 1 नसता दुसरा हिंडवरूनच आपल्याला बघायचं आपल्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे आणि मित्रांनो समोर जायचं आहे. जर तुम्ही प्रत्येक बारीला हे अशा जोड्या लावत बसल्या तर मित्रांनो बघा तुमच्या जोड्या बघायची की चुकणार आहेत. ओके. म्हणून बघा मित्रांनो तुमचा टाईमही जात आहे. म्हणून बघायचं की तुम्ही शक्यतो पहिल्या आणि दुसऱ्या जोडून आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या, देऊन टाका आणि मित्रांनो समोर चला. ओके. पुढे आता बघा सोपा प्रश्न होता मित्रांनो. भारतामध्ये धवल क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली, तर याचं उत्तर जे की क्रमांक ब 1971 आहे. पुन्हा आता बघा मित्रांनो महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो जसं की मित्रांनो बेसॉल्टचा. ओके. जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुन्हा जोड्या लावा या प्रकारचा प्रश्न विचारला. राज्य व लोकसंख्या घनता दर चौरस किलोमीटर बघायचे की मित्रांनो जे की 2011च्या जनगणनेनुसार आपला प्रश्न विचारला. ओके. आता हरियाणा या मित्रांनो बघायची की राज्याच्या जी की घनता मित्रांनो किती होती, तर याची मित्रांनो बघायची घनता जे की जवळपास 573 मित्रांनो किती, हरियाणाची 573. म्हणजे बघा अचं 3 कुठं कुठं आहे बघा, एक बार लक्षात घ्या. अचं 3 1ला नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. 2ला आहे म्हणजे इथं असू शकते, 3ला आहे म्हणजे इथं पण असू शकते आणि 4ला नाही म्हणजे हे पण आहे. म्हणजे फक्त एकतर 2चा असावं नसता 3चा असावं. ओके. म्हणजे हरियाणाचं क. तर हिमाचल प्रदेश मित्रांनो बघा आता हिमाचल प्रदेश तर ब. तर बची मित्रांनो जी बघायची की लोकसंख्येची घनता आहे ती 123. म्हणजे बचं 1 कुठं आहे बघा आता, बचं 3, बचं इथं 2 आणि बचं इथं 1 म्हणजे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक 2. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा समोरचं बघायची काहीच गरज नाही. पुन्हा शिखर उंची. आता मित्रांनो बघा मी काय मानतो, मला फक्त यापैकी एका शिखराची उंची माहिती आहे असं म्हणू. ओके. म्हणून आपण प्रश्नाचं उत्तर काढू. आता मला फक्त मित्रांनो यापैकी बघायची की सालहेरची उंची माहीत आहे. जसं की मित्रांनो सालहेरची उंची 1567. तर 1567 कुठं आहे बघा, अला. कसं डचं 1ला म्हणजे मित्रांनो डचं 1 कुठं आहे बघा आता, डचं 1 हिथं आहे, डचं 2 हिथं, डचं 3 इथं आणि यापैकी नाही म्हणजे मित्रांनो हे पण नाही हे पण नाही. म्हणजे डचं 1 हिथं आले ना म्हणजे झालं क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर. समोरचं बघायची गरज नाही, समोरचं बघून टाईम घालायची गरज नाही. ओके. पुन्हा आता रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या मार्गावर झाली, तर याचं उत्तर मित्रांनो बघायची की क्रमांक ड कोकण रेल्वे मार्ग. ओके. पुन्हा आता योग्य जोडी जुळवा या प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. जम्मू काश्मीर व त्या ठिकाणचे पर्यटन स्थळ कोणते आहेत, तर मित्रांनो बघा जम्मू काश्मीरचे पर्यटन स्थळ बघायची की कोणते आहेत या ठिकाणी, तर जसं की तरच तारण मित्रांनो बघा या ठिकाणी 1 मिनिट माफी असावी, थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे बघा. हां आता बघा तरच तारण आणि मित्रांनो बघा जम्मू काश्मीरमध्ये आहेत का, नाहीत बघा मित्रांनो या ठिकाणी. आता जम्मू काश्मीरमध्ये मित्रांनो बघा कोणतीही पर्यटन स्थळं येतात ते म्हणजे बघायची की फक्त एकच बघायची की अवंतीपूर आणि अचली गोंपा. म्हणजे मित्रांनो आता अचं 1 कुठं कुठं आहे बघा, अचं 3 इथं आहे म्हणजे नाही, अचं 1 इथं आहे म्हणजे हे असू शकते, अचं 1 इथं आहे म्हणजे हे देखील असू शकते आणि अचं 4 इथं आहे म्हणजे हे देखील नाही. म्हणजे फक्त एकतर दुसरं राहावं नसता तिसरा असा. ओके. आता अचं जम्मू काश्मीरचं मित्रांनो अवंतीपूर आणि अचली गोंपा बरोबर. पुन्हा बचं हिमाचल प्रदेशचं मित्रांनो बघायचं की त्रिलोकनाथ व नंदादेवी हेच मित्रांनो नैनादेवी. ओके. त्रिलोकनाथ आणि नैनादेवी हेच बघा जे की मित्रांनो पर्यटन स्थळ जे की हिमाचल प्रदेशमधले आहेत. म्हणजे बचं 2 कुठं आहे बघा आता, बचं 2 बघा, बचं 2 इथं आणि बचं 3 बचं 4 इथं. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघायचे की क्रमांक 2 होणार आहे. ओके. आता पंजाबचं 3च आहे आणि हरियाणाचं 4च आहे. ओके या ठिकाणी. ओके झालं मित्रांनो बघा या प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा
बघा, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत? मित्रांनो, चॅम्पियन आणि सेट मित्रांनो बघा जे की सेठ यांच्या वर्गीकरणानुसार आपल्या महाराष्ट्र राज्यात बघायचे की मित्रांनो जंगलाचे एकूण जे की क्रमांक ब 6 प्रकार आहेत. ओके. पुन्हा योग्य जोड्या जुळवा या प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता बघा मित्रांनो, आता योग्य जोड्या कशा प्रकारे आपण जुळवू शकतो? कोराडी. तर मित्रांनो बघा, आता कोराडी हा जो बघा जे की मित्रांनो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे मित्रांनो, हा कुठं आहे? तर हा मित्रांनो बघा जे की तर बघा मित्रांनो, कोराडी हे जे मित्रांनो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे मित्रांनो, हे बघा जे की नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजे अचं 2 कुठं आहे बघा मित्रांनो, अचं 2 हिथं आहे, हिथं पण नाही, हिथं पण नाही, म्हणजे फक्त एक या ठिकाणी असू शकतं. आणि याच्या बाद बचं देखील मित्रांनो बघा जे की अ 1 आणि 4 मित्रांनो ह्या दोन्हीपैकीच फक्त आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या ठिकाणी. ओके. आता हे 2 कट करा. आता अचं 2 मित्रांनो कोराडी. आता पारस मित्रांनो बघा, पारस हे जे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे मित्रांनो, हे बघा जे की 4 म्हणजे अकोल्याला आहे. म्हणजे मित्रांनो बचं 4 कुठं आहे बघा, बचं 4 इथं आणि बचं 1 इथं. म्हणजे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक 1. ओके. समोरचा आता लिहून घ्या, समजून घ्या. पुढे आता रायलसीमा पठाराचे स्थान डॅश डॅश येथे आहे. तर मित्रांनो बघा, रायलसीमा पठाराचं स्थान जे आहे मित्रांनो ते बघा जे की क्रमांक ड कर्नाटक पठाराच्या मित्रांनो बघा की उत्तरेला आहे. पुन्हा खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली आहे. तर मित्रांनो बघा, याचं डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो. तर ते उत्तर बघा जे की क्रमांक अ दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी रुपये 816 व शहरी भागासाठी 1000 रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. पुन्हा विशेष बघा प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी करण्यात आला. कशासाठी करण्यात आला? तर मित्रांनो बघा, आता विकास मित्रांनो बघा, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम म्हणले ना, म्हणजे मित्रांनो विकास या बघा जे की शब्दाशी शब्द खाली यायला पाहिजे. तो की आता दारिद्र्य निर्मूलन रोजगार वाढ हे नाही, डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास हे असू शकतं. ओके. मग दुष्काळ भागाचा विकास हे देखील मित्रांनो असू शकतं व ग्रामीण भागात औद्योगिकरण हे देखील नाही. म्हणजे मित्रांनो फक्त ब आणि आपल्या पर्यायामध्ये आहे का बघून घ्या. फक्त आता फक्त अ आणि ब नाही, फक्त ब आणि क. ओके मित्रांनो आहे बघा जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक 2. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा राजकोषीय नीतीची साधने कोणती आहेत? मित्रांनो बघा, राजकोषीय नीतीची साधनं सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज आहे. ओके, बरोबर आहे. पुन्हा लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना नाही मित्रांनो राजकोषीय नीतीचं साधन. ओके. पुन्हा करारोपण आणि अंदाजपत्रक हे एक मित्रांनो बघा की राजकोषीय नीतीचं साधन आहे. व संसद व केंद्र प्रशासन नाही. म्हणजे मित्रांनो फक्त अ आणि क आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय तपासा मित्रांनो, 1 मध्ये अ आणि क आहे म्हणजे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. पुन्हा हां बघा, आता उज्ज्वल डिस्कॅम अशुरन्स योजना कोणी सुरू केली? तर मित्रांनो बघा, उज्ज्वल डिस्कॅम अशुरन्स ही योजना बघा जी की क्रमांक ब केंद्र सरकारने मित्रांनो सुरू केलेली आहे. पुन्हा बघा, ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? तर ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील मित्रांनो कर सुधारणा शिफारशीसाठी बघायची की मित्रांनो क्रमांक क जे की डॉक्टर राजा जे चलैया ही जी मित्रांनो बघायची की समिती आहे मित्रांनो नियुक्त करण्यात आलेली होती. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे मित्रांनो बघायची की क्रमांक क या ठिकाणी होणार आहे. पुन्हा बघा, आता 24वा 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रसंगी रोजगाराचा काय हिस्सा होता? तर मित्रांनो बघा, डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो. त्या ठिकाणी बघा जे की मित्रांनो क्रमांक ड स्वयंरोजगारमध्ये 52%, नियमित रोजगारमध्ये 18% व प्रासंगिक रोजगारमध्ये मित्रांनो बघा जे की या ठिकाणी 62% मित्रांनो. म्हणजे जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. 25वा खाद्यतेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल माप कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर मित्रांनो बघा, तेलांवरील राष्ट्रीय मिशन जे की तेल माप मित्रांनो कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं? त्याचं उत्तर हे बघा जे की ऑगस्ट 2021 होणार आहे. ओके. पुन्हा पीक विधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून डॅश डॅशची उपयोजना म्हणून राबवण्यात आला. मित्रांनो पीक विमा कार्यक्रम 2013 व 14 पासून बघा जे की क्रमांक ब राष्ट्रीय कृषी विकास मित्रांनो या योजनेचा बघा जी की मित्रांनो उपयोजना म्हणून बघा ही जी की मित्रांनो राबविण्यात आली किंवा आला. ओके. पुन्हा 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी योजना केंद्र आणि राज्याच्या योगदानासह
डॅश डॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याचा शिफारशी केली. तर मित्रांनो बघा कोणत्या प्रमाणामध्ये बघायची की चालू ठेवण्याची शिफारशी केली, तर याचं उत्तर हे बघायचे की 75:25 या ठिकाणी असणार आहे. पुन्हा मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे डॅश डॅश 3 आयाम प्रतिबिंबित होतात. तर मित्रांनो ते बघायचे की 3 कोणते आयाम प्रतिबिंबित होतात, तर बघायचे की फक्त आरोग्य, उत्पन्न आणि राहणीमानची म्हणजे मित्रांनो बघायचे की क्रमांक 4 की फक्त अ, ब आणि ड. ओके, शिक्षण होत नाही म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे मित्रांनो बघायचे की क्रमांक 4 फक्त अ, ब आणि ड या ठिकाणी होणार आहे. ओके, आरोग्य, उत्पन्न आणि राहणीमान. पुन्हा सप्टेंबर 2011 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना डॅश डॅश या योजनेत एकत्रित करण्यात आल्या. तर मित्रांनो याचं उत्तर हे बघायचे की क्रमांक अ संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना होणार आहे. पुन्हा भारतातील पहिल्या सोन्याच्या ATSचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले, तर मित्रांनो याचं उत्तर बघायचे की क्रमांक अ हैदराबाद हे शहर आहे. पुन्हा 2020 मधील लॉकडाऊन दरम्यान कृषी व विकास शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनाच्या सुलभ वाहतुकीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले. तर मित्रांनो बघा कोणतं मोबाईल ॲप त्यांनी सुरू केलं होतं, तर याचं उत्तर बघायचे की क्रमांक अ मित्रांनो किसान रथ या ठिकाणी होणार आहे. पुन्हा 32वा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, तर मित्रांनो याचं उत्तर बघायचे की क्रमांक ब संगीत या क्षेत्राशी मित्रांनो त्या संबंधित आहेत. ओके. पुन्हा कोविड-19 या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला, तर मित्रांनो बघा कोविड-19 या महामारीचा मित्रांनो पहिला रुग्ण हा आपल्या भारतामध्ये 30 जानेवारी 2020 मध्ये मित्रांनो बघायचे की केरळ या राज्यामध्ये प्रथमतः मित्रांनो बघायचे की आढळून आला होता. ओके, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघायचे की क्रमांक 30 जानेवारी 2020 केरळ होणार आहे. आता बघा महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. मित्रांनो बघा एक एक तुम्हाला विधान वाचवून दाखवतो. राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवरती राज्यपालाला सल्ला देतात, बरोबर आहे. असत्य म्हणजे चुकीचं. ओके, संविधान सभा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्ये ते पार पाडतात, बरोबर आहे. व राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडत असतात, हे देखील बरोबर आहे. म्हणजे फक्त ड मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, कसं आता भारताचे मित्रांनो बघा महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात काय, तर नाही, कारण राज्यपाल मित्रांनो बघा की महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो अयोग्य विधान म्हणजे असत्य विधान हे बघायचे की क्रमांक ड. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा 35वा भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. एकदम मित्रांनो बघायचे की पहिलं विधान चुकीचं आहे. का, तर मित्रांनो बघा राज्याचे राज्यपाल हे बघायचे की उच्च न्यायालयाचे मित्रांनो बघायचे की न्यायाधीशाची नेमणूक करत नसून बघायचे की राष्ट्रपती करत असतात. ओके, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर बघायचे मित्रांनो क्रमांक अ झालेला. आता खालचं वाचवायची काहीही गरज नाही, कारण खालती बघायचे की याच्या खाली कोणताही बघायचे की पर्याय उत्तर नाही 1 2 3 4 मध्ये. म्हणून मित्रांनो झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक अ. ओके, आता तुम्हाला एक माहिती राहा म्हणून खालचं वाचून दाखवतो. आता उच्च न्यायालये जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात, बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 वर्ष आहे, बरोबर आहे. पुन्हा उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, हे देखील बरोबर आहे. ओके, पुन्हा बघा 36वा भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो, तर याचं उत्तर मित्रांनो बघायचे की क्रमांक राष्ट्रीय पंचायत राज दिवस. पुन्हा खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही, आता बिहार, कर्नाटक, केरळ की राजस्थान यापैकी मित्रांनो बघा केरळ आणि राजस्थानमध्ये नाही, म्हणजे फक्त क आणि ड लक्षात ठेवा मित्रांनो. क आणि ड कुठं आहे बघा आता, तर बघा एक मध्ये फक्त अ म्हणजे नाही, 2 म्हणजे फक्त अ आणि ब म्हणजे हे पण नाही, आणि क म्हणजे फक्त क आणि ड म्हणजे मित्रांनो झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये जे की एकूण 6 राज्यामध्ये मित्रांनो बघायचे की विधान परिषद अस्तित्वात आहे, तर ते तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं सांगतो. आता तू MBA कर मित्रांनो बघायचे की या प्रकारे आपण आपले ते 6 राज्य लक्षात ठेवू शकतो, जे की मित्रांनो ज्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. ओके, आता टी म्हणजे तेलंगणा, यू म्हणजे उत्तर प्रदेश, एम म्हणजे महाराष्ट्र, बी म्हणजे बिहार, पुन्हा ए म्हणजे आंध्र प्रदेश आणि कर म्हणजे कर्नाटक. ओके, लक्षात असं मित्रांनो या ट्रिकनुसार बघायचे की आपल्याला आपल्या प्रश्नाची मित्रांनो उत्तरं कळतात. ओके, तर डायरेक्ट बघायचे की मित्रांनो इनडायरेक्ट बघायचे की आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो, जे की केरळ आणि राजस्थान. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा
38वा अचूक जोड्या मित्रांनो बघायची की आपल्याला लावायच्या आहेत. आता 61वी घटना दुरुस्ती मित्रांनो बघायची की कशाशी संबंधित आहे. तर मित्रांनो बघा ही जी 61वी मित्रांनो बघा घटना दुरुस्ती आहे ही मित्रांनो बघायची की आता कशाशी संबंधित आहे. तर आता हे समजा मला माहीत नाही, मला फक्त कोणती माहीत आहे ते म्हणजे डची कोणती तर 73वी. आता 73वी कशाची आहे तर जे की 2 मित्रांनो त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था म्हणजे मित्रांनो म्हणजे काय आता डचं 2. आता डचं 2 कुठं आहे बघा, डचं 2 इथं आहे, डचं 3 इथं आहे म्हणजे हे नाही. ओके, पुन्हा डचं 2 इथं पण आहे म्हणजे हे देखील असू शकते आणि डचं 2 इथं आहे म्हणजे हे पण असू म्हणजे काय बघायचे की मित्रांनो डचं 2 बघायचे की मित्रांनो क्रमांक जे आपला या ठिकाणी आता वगळलं जाते कारण तर 3 आहे. ओके, डला आता हे गेलं. पुन्हा डचं 2 ओके आणि पुन्हा मित्रांनो बघा अ तर मित्रांनो बघा आता 61वी घटना दुरुस्ती मित्रांनो आता मला माहीत नाही. ओके, आता 44वी बघा, तर मित्रांनो 44वी कशाशी मित्रांनो बघायची की संबंधित आहे. तर हे मित्रांनो बघायचे की क्रमांक जे की 1 राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांची निवृत्तीची वय बघायची की 60 वरून 62 म्हणजे मित्रांनो आता बघा आता काय डचं 2 आणि बचं मित्रांनो 1. आता बचं 1 कुठं कुठं आहे मित्रांनो बघा आता काय मित्रांनो तर बचं 1 मित्रांनो 1 मिनटं थोडंसं बघू द्या मला. हां, आता बघा मित्रांनो जे की आपल्याला कोण डचं आपण अगोदरच 2 बघलो आणि 44 बघा मित्रांनो. आता बघा बची जी मित्रांनो बघा जे की आता आपली मित्रांनो बघा जोडी आहे मित्रांनो ती बघा जी की क्रमांक 4ला या ठिकाणी जाते मित्रांनो. जसं की 44वी मित्रांनो बघा घटना दुरुस्ती ही मित्रांनो बघा जी की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि तंत्रज्ञान यांच्या निवडणुकाविषयी वाद आणि सर्वोच्च मित्रांनो बघा न्यायालयामध्ये नेण्याशी संबंधित आहे. म्हणजे आता बचं मित्रांनो 4, आता बचं 4 कुठं कुठं आहे बघा, बचं 4 याला सोडून टाकून बघा बला बघा मित्रांनो आता बला या ठिकाणी जे की इथं काहीही नाही बघा 1ला म्हणजे अला मित्रांनो या ठिकाणी बघायची की 4 किती बला 3 आहे बघा मित्रांनो या ठिकाणी काय बला 3. ओके, म्हणून बघा मित्रांनो जी की या ठिकाणी आपली होणार नाही कारण बघा जी की बला 4 पाहिजे. मग बला 4 इथं आहे काय इथं बघा मित्रांनो बला इथं 1 आहे म्हणजे हे देखील नाही. ओके, मग पुन्हा बला 4 बघा इथं बला 4 आहे बघा जी की मित्रांनो म्हणजे जे की क्रमांक 4 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, आता कसं डचं तर आपण पहिलंच 2 काढल्या बरोबर, पुन्हा बचं 4 हे देखील बरोबर काढल्या म्हणजे मग पुन्हा हे 41वी जी मित्रांनो घटना दुरुस्ती आहे ही कची मित्रांनो जी घटना दुरुस्ती आहे ही बघा जी की याच्याशी मित्रांनो 1शी संबंधित आहे आणि 61वी बघा जी की मित्रांनो 3शी म्हणजे अचं 3 बघा बरोबर आहे, बचं 4 बघा बचं 4 देखील बरोबर आहे. कचं मित्रांनो बघा जी की आता किती कचं 1 म्हणजे कचं 41वी मित्रांनो इथं बरोबर आणि डचं 2 म्हणजे बघा जी की मित्रांनो हे आहे. ओके, लक्ष ठेवा मित्रांनो जे की थोडंसं किचकट आहे मित्रांनो परंतु जर समजलं तर समजून जाऊ शकतं. ओके, पुन्हा हां सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता बघा ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे रक्षण करणे, ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. आता यावरीलपैकी कोणते अयोग्य विधान आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे मित्रांनो अयोग्य म्हणजे काय तर चुकीचं विधान बघायचे की मित्रांनो ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो आता वरचं काय हे संपूर्ण विधान बघायचे की बरोबर आहे म्हणजे चुकीचं विधान कोणतंही नाही म्हणजे बघायचे की पर्याय उत्तर 4 यापैकी नाही या ठिकाणी होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा आता शेवटचा प्रश्न आहे बघा हा संविधान सभेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा मध्ये तयार केला किंवा सादर केला. तर मित्रांनो बघा याचं उत्तर बघा जे की ऑक्टोबर 1947 होणार आहे. ओके, तर मित्रांनो बघा आता ही होती आपली आजची MPSCला मित्रांनो बघायची की मागं विचारात आलेले PYQ प्रश्न असायचे. जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे आत्ताच्या आत्ता शेअर करा. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय रोज याच प्रकारचे नवीन मित्रांनो बघायचे की नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.